कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं जलाशय असलेल्या डिंभे धरणातना पाण्याचा विसर्ग केला जातोय। 32,000 क्युसेकनं घोड नदीच्या पाणी पात्रात हा विसर्ग केला जातोय। तर हे पाणी नदीकाठच्या शेतात शिरलंय। घोड नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेलेत, तर नदीकाठची ऊस शेती ही पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। तर घोड नदीवरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। मागच्या 24 तासापासून भीमाशंकर आणि माळीम परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचमुळे डिंभे धरणातून 32,000 क्युसेसने पाणी घोड नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे। आपण घोड नदीवरती आलेलो आहे। घोड नदीचं विस्तीर्ण पात्र हे दुथडी भरून वाहते। 32,000 क्युसेसने धरणातून पाण्याचा विसर्ग हा नदी पात्रात करण्यात आल्यामुळे नदीचं पात्र हे ओसंडून वाहते। पुढे कळमच्या जवळ आल्यानंतर या नदी पात्राने विस्तीर्ण असं पाणी हे शेतामध्ये शिरलेलं आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते। मागच्या 15 दिवसांपासून या ठिकाणी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी शेतीचं अतोनात नुकसान झालं। धरणं ओव्हरफ्लो झालेली आहे आणि आता नदी पात्रात या पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे या पाण्याने पाणी पातळी ही ओलांडलेली असून पाणी हे थेट शेतामध्ये घुसलंय। काही प्रमाणात गावांना, घरांना मोठ्या प्रमाणात धोका आहे। त्यामुळे नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, घोडेगाव, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।